अगे माय बाई तू कोण रडून राहिली हो बाबा? आज एवढा खुशीचा दिवस आहे, दिवाळी सारखी दिवाळी झाली आपली आज. शांताबाईला मी जेलात टाकलं. कोणी म्हणू शकन काय काजल काजल शांताबाईला ना गंगाला जेलात टाकू शकन म्हणून? बहारो फूल बरसाओ मैंने शांताबाई को और गंगा को जेल में डाला है. बहारो फूल बरसाओ काजल की दुआएं लेती जा जा तुझको सुखी संसार मिला. कुठे पेडांनी पाप गई माता मी तुला सांगायला आली मग कोणाजवळ सांगू नाही शकत. लय अंतरात मन दुखून राहिला मला. खोटं बोलून मी लय बेकार काम केलं बाबा ह्या वयात. मी मेली असती चालली असती माझे पोरग मेली असतं तर चाललं असतं बाबा. काही कुठे पापनी खेळत बसा लागत ना माय थेट गे काय लय बोंबलून राहिली तू वा बापा. जब तक मैं जिंदा हूं ना तब तक तेरे को पाप क्या कर्म कांड भी तेरे को हाथ नहीं लगा सकता. मला म्हणताय नाही होऊन राहिलं ते. जेव्हापर्यंत मी आहे ना तेव्हापर्यंत तुला कोणी त्या केसाला धक्का नाही लावू शकत असं माझं म्हणणं होय. सारे जग मला वाईट म्हणून राहिलं. सारे जग मला वाईट म्हणाले. शांताबाईने काहून जेला टाकलं म्हणजे तुम्ही म्हणते. असं नका करू म्हणते ना तर तुमच्या व्हिडिओने पाच म्हणते. याच्यापेक्षा बेकार काम काय होऊ शकते. अरे देवा अरे रामा. काय बापा तू बुढे बापा. सर्व जग माझ्यासोबत नफरत करते आणि शांताबाई पूर्ण जगाची लाडकी आहे. तर शांताबाई गेली म्हणून कोणाचंही मन दुखते साहजिकच गोष्ट आहे. आता 2-4 दिवस म्हणन तुले ते मेला माणूस कसं मेला का दुसऱ्या दिवशी कीर्ती माय चांगला होता हो माय हो चांगला होता आणि बस ते 2-4 दिवस झाले का मग विसरून नाही जाती त्या माणसाले. तशी सारखी गोष्ट आहे. जाऊ दे काही बोंबले नको जास्त बापा आणि काही नाही व लय गलत केलं मी ना. लय गलत केलं बापा. अरे देवा गाय मी तुले सांगतो बाय गौ माता तुले सांगतो मी माझ्या मनात सर्व तुले सांगाले. मी कुठंच पेडन ना काय आता काय करू मला काही समजून आलं. इकडून आड इकडून वीर दोन्ही इकडून फसली होती. माझ्या पोट गोयाले मारलं असतं तर पश्चाताप झाला असता मले. माझ्या पोराले मारतो म्हणे देवा तुझ्यासाठी मला गोठा बोलावं लागलं. झालं असं ना काय ओव्हर रिएक्ट करतो जास्त ओव्हर रिएक्ट करायले. म्हातारपणासारखं स्वागा लागते बाई. कायले मग पहिले मस्ती केली पुऱ्या गावात सांगतो तू येणं करे येणं असं सांगतो तसं सांगतो. माझ्या पोरीले पण आता माझ्या डोक्यावर बसाले. आता मग तुला समजलं नाही का का कसं बोलावं बा माझ्या सुनीच्या खिलाफ जाऊन. चुप करा जास्त बोल नको. अगावची बोलशी तर पाय देव तुला कधीच माफ नाही करत. माफ करायला तर आवडा तर अव माया सो देव तर मला तसंही माफच नाही करणार आहे. तशीच मी लई बेकार कर्म केले आहे आणि त्यात तू अजून पाप लावून राहिली तर ठीक आहे. माय पाप कर्म माझ्यासोबत पण तू पाय ना तुला त्या जीवलग मैत्रिणीसोबत त्यासाठी तिने एवढा सर्व खेळ रचला. पोलीसवाले घेऊन आली तुला तिच्यासोबत खोटं बोलून किती पापाचं काम केलं ते कुठे फेडशील ते पाय ना तू. सामने तू काय जास्त येल पाडून राहिली. माय दिवस येऊ दे नाही कुत्रे तुला मी जेलात सोडवलं नावाची नेहमी चंद्रकला लक्ष ठेवतो फक्त कुत्रे. काय कुट करून राहिली कुठने. काही नाही बाबा काही नाही. माय खावाले दे जरासं पाणी पिवाले दे जरासं. हो देतो ना. आता तू उपकार आहे मायावर द्यास लागते ना बापा. मी तुला पहिलेच म्हटलं होतं का खा प्याले घाऊ घालन म्हणून. थांब मी भात भाकर टाकतो गरम ना खाऊ घालतो तुले. पाय बरं भूक लागली म्हणजे माणूस मागतेस ना किती काही टेन्शन मध्ये असो. आता शांताबाई जाऊ दे तिकडे काही करायला लागत म्हणून आपल्याला भाकर टाकतो ना तुला खाऊ घालतो साजरी. चल बाबा बनवतो मग मी भाकर. पाहिजे लक्ष त्याचं इकडे तिकडे लोक भांडाले तर जरा असं ओव्हर एकपणा बंद करतो ते आम्हाला. हे लढणं पण नाही तर जमणार नाही. सांगून राहिली मी पहिलेच. लढू पडू नको म्हणजे 4 चौघ आले तर काय म्हणून माय लढू राहिलेले पश्चाताप होऊन राहिला म्हणून हिच्या सुनीने दबाव टाकला होता म्हणून. तसं गावातल्या लोक तर खरं काय ते माहित आहे पण पोलीसवाल्या समोर तुला ओव्हर ऍक्ट केलं तसंच आता गावातल्या लोकांसमोर तू थोडीशी ओव्हर ऍक्ट कर. बस माझं तेवढंच म्हणणं आहे बाकी काहीच म्हणणं नाही. ओके. सर्वजणी मला शिवाय देत बिचाऱ्या जीवाबाबाच्या मयाळू कदरीच्या एकामेकाच्या मधील धावणाऱ्या त्याची मी सुटली तिच्यासाठी मी खोटं बोलली. आई काय झालं मग आई. सत्य बाहेर आलं का असत्य बाहेर आलं. थांब ना पोरी आपण इथं आपल्याच घरात काय झालं काय नाही मार विचारून राहिली तवाची तर बापा. चांगलाच विचारून राहिली ना आई तुले. चांगला विचार आले. तू एवढ्या वेळची विचारून राहिली तर एक शब्द मला सांगून देते आणि अंगाच्या वाला होऊन जाते. पण तू नाही. तू कायची सांगतो नुसतं झाकू 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 झाकू
अहो माय मला सांग ना, झाली ना मी सांगण्या लायकीची आता. शांताबाईने मला एवढे पैसे लावले शांता काकून, आणि तिची मी काळजी नाही घेऊ काय? सांग ना मग काय झालं तर. पिंकी पिंकी, शांताबाईने आपल्यासाठी एवढं केलं, मी शांताबाईसाठी कण भराई नाही करू शकले. शांताबाईला पोलीसवाले घेऊन गेले, शांताबाईला अरेस्ट केलं कोंडलं पोलीस स्टेशन मध्ये नेऊन. शांताबाईला ना गंगाबाईले वा बापा. काय सांगून राहिले कैच्या कै बापा? असं होऊच नाही शकत. सत्याच्या मार्गाने चालणाऱ्या बाया अशा असत्याच्या मार्गात जाऊन अशा कशा फसल्यावर काय माहित माय, कशाच फसल्यानं काय तर. एवढ्या दिवसाची सासू कुठे गेलती ना काय गेलती, कोणती कुणा सापडली तर ते तिच्या सुनी कोण बोलली. शांताबाईला वाईट ठरवलं हो बापा. ते बुडगी बल्ली वांडाई निघाली हो बापा, वांडाई निघाले. माय बाई आई, मग पोलीस स्टेशन मध्ये नेलं म्हणता. मी या गोष्टीवर पाय काढतो. मी लहान जरी असन तरी मी आता पोलीस स्टेशन मध्ये जातो ना, पोलीसवाले काकाले म्हणतो, सर म्हणतो तुम्ही हे काय केलं म्हणतो, तुम्ही चांगल्या बायाले अंदर टाकलं म्हणतो ना, वांगल्या बायाले बाहेर ठेवलं म्हणतो, लवकर तेले सोडा आणि तेले घेऊन जा म्हणतो. म्हणतोच मी जाऊन. आव ना आता असं कसं होऊ शकते काय माहित बाई. आता काय होते ते काय नाही. तर माय तू बाई लहान पडते ना, काय करतो तू? लहान पडतो म्हणून मी अंदर जीव नाही काय? मी एक बाई नाही काय? सर्वसामान्य महिलेला तुम्ही उचलून नेलं म्हणतो. जेवढं मला नागरिक शास्त्र, जेवढं मला सायन्स, जेवढं मला गणित समजते तेवढ्या याच्यावर मी बोलतो ना, काय बोलत ते मी बरोबर बोलतो. आणि कोमल ताईले ना आरतीला सोबत घेऊन जातो. असं कसं फसलं माय काकूले ताई ना? त्या काजलीने तिच्या घरी जाऊन चांगली झापतो बरं तिली मी, कुत्रीले. तिले झापतो काजलले, त्या बुडगीले झापतो मी चांगली. आव ना तर असं कसं झालं गड्या? असं नाही होऊ शकत. मित्रांनो, तुम्ही म्हणे ना तर शांताबाईला अरेस्ट काऊन केलं म्हणे. मी तुम्हाला अरेस्ट करेपर्यंत दाखवलं, गावातून निघेपर्यंत दाखवलं, पण त्याच्यानंतरचा भाग दाखवला का ती पोलीस स्टेशन मध्ये गेली की नाही गेली. तर तुम्ही अचानकच म्हणता व्हिडिओ पाहणं सोडतो असं तसं. अरे बघ, कहाणीमध्ये ट्विस्ट असेल ना काही ना काही. आता मी आज तर नाही टाकलं, मला आज काम होतं. मला म्हणजे आज पेपर होते माझे, तर प्रॅक्टिकल पेपर होते, तर माझा पूर्ण वेळ आज कॉलेजमध्येच गेला. तर त्यामुळे मी फारसा व्हिडिओ नाही बनवू शकले, पण जेवढा बनवला तेवढा तुम्हाला मी पाठवला. तर बघून घ्या. आणि शांताबाईचं जे पार्ट आहे ते उद्या मी 6लाच टाकते. उद्या 6ला, आणि जमलं तर दुसरा व्हिडिओ रात्री 9ला, आणि रात्री 6ला व्हिडिओ टाकणार मी. आणि बघून घ्या तुम्ही, त्यामध्ये काहीतरी वेगळं होणार आहे तुमच्या मनाप्रमाणे. ते कसं काय होणार आहे ते मग मी आता उद्याच्या भागामध्ये सांगतेच तुम्हाला. बरं, ते सोडून द्या. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा. आवडला असेल हो नाही, आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा बापा. आणि भेटू मग उद्या.